व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या. गुड आफ्टरनून नाही, सॉरी, आता गुड आफ्टरनून झालेलं आहे. कारण की आज आम्हाला यायला वेळ झाला थोडा. पण आज आम्ही आलो शेतात. कशासाठी सांगतो तुम्हाला, आपलं गहू हार्वेस्ट करायला. काय उद्देश सांगतो तुम्हाला, बायकांना 2 दिवस झालं सांगितले आम्ही की या पटकन काढायला, गहू पुढं चालले. पण त्यांनी पण जरा असं कामात असल्यामुळं येऊ शकत नाही. उद्या येतो असं करायला म्हटलं मग आम्ही की आहे फ्री, तर थोडं आपण सुरुवात करूया. नंतर येतील तेव्हा बायकास येतील. तर आता चालू केले बघा. काल परवा पप्पा मम्मी दोघांनी इथंपर्यंत काढले. आज मी पण आलो, वेळ होता तर आता काढू लागूया पटपट. एवढा पट्टा जरी झाला आपण केला, पुढचा ते बायका करतील. चला आता पटपट लागतो आणि मग तुम्हाला दाखवतो नंतर. काय आता हे बघा, आज अतुल आलाय कापू लागायला थोडं. आणि आत्ता आल्यानंतर 50 पेंड्या कापल्या, ठेवल्या. पण हे नारळच्या इकडं जरा होतं, नारळच्या पुढं गेलं कापून. 50 पेंड्या कापल्या. काकांनी बांधून हाचीसात ठेवून आले. मी आत्ता कापून येऊन त्यांना देऊन इथं बसायला आल्या. आता अतुल आणि काका करू राहिल्या थोडं. हळू करायचं, हळू. आणि अतुल गुच्छा धरायचा, गुच्छा. हा, एक पुरा गुच्छा धरायचा. हां, परवा दिवशी आम्ही दोघांनी हे बघा हितवर एवढा पट्टा आणला होता. हितवर त्या कडपासनं तर आपलं हे बघा, इथं झाड आहे सावलीचं, इथवर आणलं होतं. त्यानंतर काल थोडा राहिला होता, अजून पुढं गेलते मी परवा दिवशी. मग काल काय झालं, त्या गव्हाची जी उंबी दिसते ना इथं हिरवी, तिथवर आपलं नारळच्या झाडापर्यंत काकाने केलं. आणि तिथनं पुढं आत्ता आम्ही केलं लगेच. नारळच्या जरासं इकडंच होतं. मग इथलं एवढं काढून आत्ताच्या एक अर्धा तास झाला असेल, तोपर्यंत नारळ पार करून तिकडं आपल्या घराच्या कट्ट्याच्या लेवलला आता आलो आहे. तर कसं थोडं करतो आहे आपलं, येईल तसं. बायकांना बोलवलं, बायका काय आज येऊ उद्या येऊ करायला लागले त्या. आणि गहू पडायला लागले, म्हणून त्या काळजीनं आम्ही काय केलं मी म्हणलं आता बायका यायची सांगितल्या त्या, आज येतो उद्या येतो करत. आता उद्या येतो म्हणल्यात नक्की. मग म्हणलं आता आज आणि बसून राहण्याच्या घरात काळजी करत बसण्यापेक्षा जाऊया तिघंजण. आणि मी जरा थोडं करू लागते, थोडं पप्पा, थोडं तू, पुढचा पट्टा तेवढा करून येऊया. तर आता अतुल थोडं करायला लागलं आहे, कट करून देते गहू कापून. आणि काका तिथं नारळाच्या झाडाखाली बसून पेंड्या बांधतात. मी थोडं काढलं, 50 पेंड्या काढल्या. काकाने बांधल्या, ठेवल्या आत. आता म्हटलं जरासं थोडं बसते, का की सकाळपासून घरात काम चालूच होतं. भाजी आमटी केली, सगळ्याला जेवाय वाढलं, टेरेसवरच्या झाडांना पाणी घातलं. आणि खाली येऊन खालचं पेज पाणी सगळं भरलं. बाहेरचं आत भरतात, पण बाहेरचं मला भरायला लागतं. वर आपलं टेरेसवरच्या झाडांचं आणि बाहेर आपलं मटक्याजवळ 2 कळशी असतात ना, ती बाहेरच्या बाहेर गार पाणी बरं वाटतं म्हणून बाहेर मटका ठेवला आहे झाडाखाली. तर तिथलं पाणी भरायला मला लागतं. मग मी वरचं पाणी टेरेसवरचं झाडांचं आणि मटक्याचं म्हणजे 2-4 कळशा असं भरून मग खाली येऊन किचनमध्ये जाऊन आपलं स्वयंपाकाची भाजीच तयारी केली. भाजी केली, सगळ्यांना जेवाय वाढलं. माझा डब्बा भरून इथं आणला. मी आल्यानंतर इथं जेवली. मला धावपळीत मग जेवण जात नाही. काय म्हणताय? जेवण जात नाही मला. मग मी काय केलं, नको म्हणलं मी थोडंसं एक कपभर हे पेला भरून दूध पिलं. काकांना दिलं, काकांचा उपास होता. त्यांना साबुदाणा करून दिला. त्यांचा साबुदाणा त्यांना तिथं खायला दिला. थोडा डब्बा भरून इथं आणला. म्हणलं भूक लागली तर इथं खाता येते. आणि माझा डब्बा नाही, थांबा तेवढी करते तर करू दे, त्याला मूड आहे तर. कोण? मी म्हणतोय का अतुल? येऊ का अतुल? येते की बरं. मग काय अतुल काय म्हणते बघूया गाईज आता. तर डब्बा घेऊन आलोय आणि आल्या जरा जेवली. एक चपाती खाल्ली. हां, एक चपाती खाल्ली. आणि म्हणलं आता जरासं एक चपाती खाल्ल्यानंतर 50 पेंड्या कापल्या. आणि मग मी इथे येऊन बसले ना अतुलला. आता म्हणलं तू काप जा थोडं. आता या अतुल, थोड्याशी ये इथं. काय करतोय? हां, पट्टा घेते की असं सारखं खाली वागतात ना. तर अतुलनं आणि 50 कापून दिल्या पेंड्या. असं थोडं करत का नाही, तेवढा पट्टा आज संध्याकाळपर्यंत 7 करून मग घरी जातो. ठीक आहे. आता
तिघं पण आलो, तिघांचा डब्बा घेऊनच आलो आहे. भूक लागत्या इथं, थंडी म्हणजे शुद्ध हवा असते ना, तर भूक लागते लई. भूक लागली की नाही मन लागत नाही कामाला. मग म्हटलं चला आता मी तिथं जेवते, पण ह्यांना दोघांना काकांचा फराळ त्यांना दिलं खायला आणि आतूला जेवण वाढलं आणि ही दोघं जेवली आणि माझा डबा भरला आणि निघालो. तर चला आता सगळं संपल्यावर म्हणजे काढून झालं का नाही मग तुम्हाला दाखवते. आत खोलीत ठेवलं आहे म्हणजे वारं वादळ आलं तर उडून आणि पेंड्या बाहेर जावं नाही, आपण इथं नसतोय ना. तर म्हणलं काढील तसं हॉलमध्ये ठेवलं त्या. आणि मग ही पुढचा पट्टा मोकळा झाला का नाही, इथल्या इथं मशीन लावता येत्या. मशीन लावली की इथल्या इथं मशीनवाल्याला देता येते. तर त्या आपल्या गेल्या वर्षीसारखं का नाही, मग आम्ही मशीन लावल्यावर तिघं येणार संगच. मग एकजण पेंड्या द्यायला, एकजण पोतं धरून बसायला, असं जेवढं येईल तेवढं येईल. काय असं काय हे नाही की एवढं झालं पाहिजे तेवढं झालं पाहिजे. माझं कसं असतंय, आपल्या फळाची न चिंता करता काम करत राहणे. फळ आपोआप कष्ट केल्याला देव देतो, थोडं का होईना देतो कष्टाचं फळ. त्यामुळे आपण कष्ट करत राहायचं आणि थोडंसं टेन्शन फ्री राहायचं. टेन्शन फ्री राहायला आपल्याला काही दुसरा पैसा लागत नाही, फक्त हसत खेळत राहायचं, कष्ट करायचं, दमलं की आराम करायचा. आपोआप भूक पण लागत्या, ताण पण लागत्या आणि जेवण पण म्हणजे काय काम झालेलं असलं ना तर झोप पण लागत्या आणि तंदुरुस्त राहते माणूस. झोप पाहिजे, जेवण पाहिजे आणि टेन्शन नाही पाहिजे माणसाला. तर मग कष्ट करायला काही वाटत नाही. आणि कष्ट असंही म्हणजे काम आहे, कष्टानं कुणाला दुःख नाही मिळालं, सुख मिळालं. फक्त कष्ट करायची ताकद पाहिजे आपल्याला. कुठलं पडेल ते केलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. लाजलं ना तर आपल्याला घरात कोण भाकरी आणून देत नाही. ते आपण आपल्या भाकरीची सोय आपणच करायची. आपल्याला देवानं बुद्धी दिलेली आहे, आपण त्या बुद्धीचा सदुपयोग करायचा आणि त्याचा टाईम ना म्हणजे वेळेचं महत्त्व जाणून त्या टायमाचा उपयोग करायचा आणि त्या वेळेचं आपलं काम करून दावायचं. तर जसं होईल तसं आम्ही करत राहतो या, थोडं का होईना करत राहणार. तुम्ही पण बघत राहा छान काकूचे व्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओ असते दिस. थोडंसं कामातनं लेट होतं आहे जरा, तर चालायचं तसं. घर पण बघितलं पाहिजे, घरातलं बघितलं पाहिजे, तुमच्यापर्यंत पोचायचं असतं, घरात पण बघायचं असतं, सगळीकडं धावपळ असते चालू. त्यामुळे समजून घेत जावा. आणि चला आता नंतर सगळं झालं ना दाखवते. गाईज मम्मीचं काय चालू आहे बघा. अरे ही क्रीम काढलाय, बोर प्लस रक्त यायचं म्हणून लावायला लागले. कुठं रक्त यायला लागले? पायाला टाच खराब झाले आले, चिरल्या, रक्त येते. हे मम्मीचं उन्हाळ्यात टिकली, तेलाची बॉटल आणि बोरो प्लस एवढं लागतंय सांग. मम्मीचे बघा उन्हाळा झाला सुरू की टाच सगळी हे होते बघा, दुखते, रक्त येते. आता लावते जरा. पोतं आणलं ना? पोता नाही लागत मला, मातीवर बरं वाटतं झोपायला. आता आमचं थोडं झालं काढून आणि आराम करायचं चालू आहे बघा आमचं. दुखायला लागले म्हणून म्हणते जरा लावावं बसले. लावलो. रक्त येते, उन्हाळा आला का नाही आतले आणि गरमी लागल्यावर जादाच होते, आपल्याला सवय नाही ना. आणि मग तिकडं जायचं, काढायचं, पुढची लाईन धरायची 6 ते 7 काय असं करायचं. जरा ऊन बी खाली झालेलं असते, पटपट होते. आता ऊन आहे म्हणून आम्ही बसलोय बघा जरा आराम करायला. पप्पा पण तिकडे आराम करायला लागल्यात कट्ट्यावर. पप्पा उठून फराळ खात्याला तो बी जेव, चालते. सावली झाडाचं सारखं सुख काय आहे का? कुठंच नाही. त्या दिवशी झाडाची जरा फांदी काढताना मला जीवाला लागत होतं. एवढी 2 वर्ष जागा झाडांची निगा राखल्या, एवढी मोठी केली. खड्डे केल्यात माहिती ना. हा उन्हात त्यावेळेस इथं काय सावली नावाची चीज नव्हती काही. लिंबाखाली आपल्याला जागा होती, तिकडे जरा होती, पुढं जरा लांब होती पण घरापासून. मग म्हणलं आपलं कंपाऊंड करून घ्यायचं आधी, म्हणजे झाडाची सावली तर आपल्याला कामाला येते. शेतात आलं की पिकाच्या तिथं मध्ये बसा येत नाही. हे बघा इथं वर वायर गेल्या ना, त्यामुळं थोडंच कट करायला लागलं. त्या साईडला पण थोडं कट केलं आणि इकडं पण केलं. त्यामुळे हे बघा ही वाळलेली फांदी अजून एक आहे बघा. तोंडावर पडेल नाही ते जीवाला लागते काय झाडाला तोडलं. आता झोपले आम्ही, आराम करते सावलीत निवांत. काहीच बघा झालाय आराम आता आमचा.
इकडे मम्मी पाणी मारत होती तर त्याच्यामध्ये इथं उंब्या पडल्या होत्या बघा. गहू म्हणजे आपण स्वतः पेरलं ना तेव्हा किंमत कळते एका एका कणाची, एका एका गव्हाची. तर हे एवढं मम्मीनं बाजूला काढून ठेवलं होतं, तिकडं आलं होतं तर ते इकडे घेऊन आले. आणि आता इकडं सावल्या आल्या, म्हटलं काम चालू करूया कारण की वाजल्यात आता 3:30 झालं. आता जेवण झालं, आराम झालं आणि पप्पांचा पण आराम झाला. आता तिथं त्यांनी फराळ करत बसलं, आज उपवास आहे त्यांचा. मम्मी पण आता पाणी मारून तिकडे गेलं, जरा बसेल आणि येईल. मम्मी पाणी चालू केली आणि आता चला इकडे लागतो पटपट, सावली आहे तोपर्यंत आणि परत इकडे सावली वाढत्या. मग संध्याकाळी मग निवांत काम होते. आता ऊन होतं ना त्यामुळे थांबलो होतं जरा. तर गाई जातूलचं चालू झालं बघा. मग अशी ऊन होतं तर थोडा आराम पण केला आणि उन्हात कापायला येणारे ऊन लागायला लागलं आणि आजारी पडलं तर मग काय करायचं, केवढ्याला पडायचं. मग म्हणलं आता सावली आल्या, पटपट कापतोय आणि पेंडीच्या मापाचं ठेवतोय. मग पप्पा बाबा येत्याल, हे काका येत्याल आणि मग काका आता फराळच करायला लागले. तो तिथे गाडीपाशी बसल्यात तेव्हा. तर आता उठून त्यांनी आराम केला. आधी काल एकटं चालतं ना, आता दमलं होतं तर चांगलं तास 2 तास झोपल्यात. आता झोपून उठून आता फराळच चालू आहे त्यांचं. ही लागल्याशी राहतूल ही मुलाला तार म्हणलं आता सावली झाल्या तोपर्यंत अतुल आला. म्हणलं चला काढूया, ऊन गेले तर तोपर्यंत होऊन जाते. अतुल माती येऊ द्यायची नाही. हां खुरपं चांगलं आहे, लय मस्त आहे खुरपं, जोर लागतच नाही कापताना, मस्त होतं एकदम. तर बघा आता आल्या आल्या हा एवढी लाईन लावली. हां असं पेंडीच्या मापास ठेवलं नाही, पप्पा बांधतात बसून एका जायला. मग नांगरून घ्यायचं शेत सगळं आणि तापू द्यायचं जरा. मग बघायचं काय लावायचे मे महिन्यात. आता मी सगळीकडं पाणी मारून गार्डनला मारलं, सगळ्या झाडांना मारलं, शेंगाला पाणी पाजलं आणि इकडं नारळ झाडाला पाणी नव्हतं, तिथं आळं फुल्ल भरलं. मोगऱ्याचं एक वेल आहे तिथं, रोप आहे, चांगलं झालेलं आहे, असं मोठं झालं आहे, पण पाणी नसल्यामुळे त्याची वाढ दिसत नाही. आता पावसाळ्यात आणि फुलून येते, कळ्या लागलेल्या आहेत, त्या फुलं लागायला लागलेत. मग तिथं जरा पाणी घातलं. इकडं आंब्याची 2-3 रोपं आहेत त्याला घातलं. आता एवढं ही काढल्यानंतर जाताना का नाही ह्या फुलांच्या लाईनीला घालणार. तर चला म्हणू लाग कापत कापत. काय गाणं आहे, आमिर खानचं गाणं आहे गाईज, इतकं छान गाणं आहे ना. हां थंडगार आहे. त्यासाठी त्या म्हणलं घास दिसत नाही का. हे असं असतंय, काकाचं कामच असं आहे. प्रेम करायला गेलं नाही त्यांना पहिलं बक्षीस मिळतं कावून. काव खायला लागते. हां मग कुठं प्रेम मिळालं तर मिळालं, नाही तर काव मारून समाधान मानायचं. दिसत नाही आणि काका भोळ्या आहे ते काका आम्हालाच माहित आहे काका कसा आहे ते. जबरदस्तीने इथं कामं सोडून हातातली शेतात बघायला पाठवले काकाला. हो सुन मितवा, ओ मितवा क्या डर है रे, ये धरती अपनी है, अपना अंबर है रे, तू आजा रे. काय मस्त आमिर खानचं गाणं आहे. कुठला रे पिक्चर, लगान. 1 से 1 गाणे येतात, मस्त गाणे येते. आणि अरे संसारमध्ये पण गाणे येते. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव, नव्या घरामंदी काय नवीन घडलं. लय मस्त गाणं आहे त्यातून. अरे संसारामधलं लय मस्त, म्हणजे ऐकतच राहावं वाटतं ते. रवींद्र महाजन, कुलदीप पवार, आशा काळे, रंजना आणि पद्मा चव्हाण, उषा नाईक, कलाकार 1 से 1. तर गाईज आता सावली आल्या तोपर्यंत मी जरा कापू लागते. काका काय म्हणतात, मी बांधतो, 2 जण कापा. तर थोडं इथं आतुलला हातभार लावती आणि मग इकडं लागेल आतुल एकटा आणि मग मी थोड्याशीर बसते. कारण आता मी पाणी मारलं, जरा पाजले ना झाडाला, चिरलंय माझ्या टाचा, त्यामुळे मला लई नाही नाही मग एवढं भरभर होतंय. होय एवढं भरभर झालं ना अतुल, तर ह्या लाईनीत लागायचे ना आपल्याला कडच्या.
हळू करणार रे येडे नाही कटावचं करायचं तू बी हळू कर होईल तिकडं होईल नाही नाही होईल तेवढा एवढा पट्टा आपला केलाच पाहिजे आज हा एवढा करून पेंड्या बांधून आतच जायचं हा बांधा बांधा वाजत आल्यात 6 आता एवढंच राहिले बघा मम्मी बसले तिकडे काढायला आणि मी इकडून यायला लागले दोघं जण काढायला लागले पप्पा तिकडे पेंड्या बांधून वर ठेवायला लागल्यात तिकडं पेंड्या बांधून आणि मग आत ठेवले घरात तुम्हाला जाताना दाखवतो केवढं आज हार्वेस्ट केले आम्ही इथंपर्यंत काल केलं होतं मम्मी पप्पा दोघांनी आणि काल पप्पांनी एक लाईन ही अशी केली होती आज आल्यापासून इथून एवढं सगळं केलं बघा हां तर आता एवढंच राहिले आणि पहिल्यांदा आम्ही गहू कापायला लागले स्वतःच्या हातानंच स्वतःची भाकरी घ्यायला लागली लय दमलोय जाम पण एवढं राहिले म्हणून म्हटले की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही आणि तिकडचं राहिले ती काय आम्ही तोडणार नाही कारण की लय दम बेकार लागते आज कळलं की खरं कष्ट काय असते शेतातलं आता परवा दिवशी बायका येणार आहेत त्यामुळे त्यांनी तिकडचं करतील हा हो ते तर आहे सोडा सगळ्यात वरचा मान जय जवान जय किसान जय किसान आपण काय आता शिकायला लागलोय आपण काय आता घेतलंय म्हणून शिकायला लागलोय. हा पण आपण शिकतोय तरी ना शिकतोय शिकण्याचा प्रयत्न करतोय करतोय आणि जेवढं होईल तेवढं एफर्ट लावते हा हे बघा तिकडं पप्पांचं चालू आहे पेंड्या बांधून एक एक पेंडी वर ठेवायची आणि तिथनं परत सगळ्या पेंड्या आत जमवायच्या तुम्हाला दाखवतो आत घरात कसं जमवली पप्पांनी हां एवढं राहिले आता पटपट हे बघा तुम्हाला दाखवतो केवढं राहिले एवढाच टप्पा राहिला म्हणजे एकच लाईन राहिलेली आहे चला आता पटपट काढतो आणि मग तुम्हाला दाखव ऑल क्लिअर केलं आहे पट्टा काकाने आणि अतुलने आता ते पट्टा बायका म्हणले ते आता उद्या नाही परवा दिवशी येणार आहे परवा दिवशी आलं की सगळं करून हाचे साथ मशनीवाल्याला बोलवून करून घेऊ आणि हे जे उंब्या राहिलेले आता म्हणजे आता उद्या जमलं तर उद्या दुपारी येऊन ना तेवढ्या उंब्या काढून हे याचून सगळं जातो आहे का ना अतुल बाजार बिजार झाला तर दमलं नसलं तर बाजारात ना आलं का नाही हे बघा कसं इकडं हे बघा कसं जमवलं आहे गहू अजून एवढ्यात बसतोय मागचा पट्टा पुरा हातून मागचा पट्टा पुरा असा बसतोय जमवला तर गाईज आता हे रेन पाईप आहेत ना ह्या निघलेल्या ह्या इकडच्या गुंडाळून ठेवतो म्हणजे पुढच्या वर्षी कामाला येतील ह्या वर्षी आता नवीन बंडल आणले ना त्या चांगल्याच आहेत आता अशाच जर ठेवल्या तर उन्हानं खराब होतात त्यामुळं लगेच काढून ठेवून परत पुढच्या वर्षी आपल्याला वापरायला मिळतात आहे का नाही परत पुढच्या वर्षी ह्याला खर्च करायला लागणार नाही आता ह्या वर्षी कसं झालं ह्या वर्षी हां मागच्या वर्षीच्या पाईपा आम्ही तिकडं लावल्या आणि ह्या वर्षीच्या पाईपा पण थोड्या तिथं लावल्या आणि थोड्या जुन्या इथं लावल्या आणि नवीन इथं लावल्या म्हणजे असं मागच्या वर्षी पण आम्ही जपून तिकडं झाडाखाली बंडल करून ठेवलं होतं सावलीत त्यामुळे त्या ह्या वर्षी पण कामाला आल्या आता हे बघा ही पाईप मागच्या वर्षीची आहे आणि ही नवीन रोल आहे पट्टीवाली त्यामुळे दोन्ही मिक्स करून लावलेलं आहे इकडं थोडं तिकडं थोडं आणि थोडंसं अजून बंडल नवीन तिथं पडलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला चला आता आवडतो पटपट आणि मग निघता येते आम्हाला होय अंधार पडायचा आता वेळ झाला बघ सूर्य पण आता मावळायला लागलाय इकडे पप्पांचं चालू आहे दंगा करत 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 काम करायचं या साईडला गहू जरा ते पडलेलं वेचायला लागल्यात आणि इकडं मग म्हणत्या की आवरा तर ती म्हणा दंगा करायला लागल्यात थांब की जरा इकडचं आवरतो चला आता पटपट ह्या पायपा गुंडाळून ठेवतो म्हणजे निघायला बरं चला गाईज हे बघा आता एवढंही असं बंडल करून ठेवतो हे बघा काकाची तयारी चालू आहे दिवाबत्ती लावायची आणि आम्ही मिरची जो बाहेरच लावतो मी इसकडते जरा नाही मिरची हात नको आता नंतर बघेल बाहेरच ठेव आपण इसरते राहिले की राहून जातो अहो असं नाही कुठं फायनली बघा गाईज केवढं गहू काढलेलं आहे आज आता उद्या
पण बायका येणार नाहीत, परवा दिवशी येतो म्हटल्यात. जरी परवा दिवशी नाही आले तर मग आम्हालाच काढायला लागणार आहे. त्यामुळं आता आज अर्धा गहू झालेला आहे काढून, अर्धा पट्टा राहिला आहे तो. सोमवारी आता जर बाया आल्या तर काढतील, नाहीतर आमचा आम्हीच काढणार मग हळूहळू जसं जमते तसं. आता बघितला तुम्ही केवढं आज काम झालं. आज एवढा पूर्ण पट्टा तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण पट्टा रोडपर्यंत गव्हाचा काढलेला आहे आम्ही. हां, आणि आता आवरतो, फ्रेश होतो आणि निघतो. चला, आणि चला आता व्लॉग एंड करतो. उद्या भेटतो तुम्हाला सरळ. आता उद्या काय आम्ही येणार नाही त्या शेतात, भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला समजेल उद्या जमलं काय तर करणार. दुपारी आम्ही येणार किती. अच्छा, जमलं तर उंब्या मम्मी आहेत त्यांनी ना, येणार आहेत. ते उंब्या जरा हां. येचून काढायच्या, बाजार जर झाला तर ओके, बाजारही करायचा आणि हां. जमलं तर येऊन जायचं. चालते. चला तर, हे बघा आपली गाडीच्या लाईटमध्ये ब्लॉक करायला लागली. चला चला तर गाईज, आता वाजले 7. अंधार झालाय पूर्ण, बघू शकताय मागं काळोख एकदम झालाय. आणि चला आता आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात मेन आमची शेतातली मेहनत जर आवडली असेल तर नक्की एक कमेंट करा. कमेंट करा. हां, तर कुठनं चला तर बघताय हां, आणि हां. कसा वाटतोय आमचा व्लॉग ते सांगा कमेंटमध्ये. आणि जब चारों तरफ आज कितने ही सारे नजारे हैं, जाने ना तू खुद को यूं ना जाने क्यों नजरों से मेरी यहाँ देखो ना खुद को जरा. गाईज बघा, हे बघा कांदा केवढा मोठा झाला. 1 पावशेरचा कांदा आहे. थोडंसं एक पेंडी लावली होती आणून, आणि घरातला कांदा पण संपला होता, तर मग काढून आणला. म्हणलं आता गहू काढायचं चालू आहे, जायला टाईम नाही बाजारात, तर मग आणला आपला. तर 1 किलो 1.5 किलो कांदा आहे बघा. हे बघा शेतातला आपल्या, हे सगळ्यात जबरदस्त कांदा आला मस्त. तर पुढच्या बारीने जरा जादा लावायचं. एवढा पहिल्यांदा अनुभव नसल्यामुळं एवढं लावलं नाही. म्हणलं थोडं लावून बघूया आधी येतोय का नाही येतोय, आणि छान आला. आणि हार बघा, चला थोडंसंच आहे पण त्यात भरपूर सुख आहे. हे बघा 8 वाजले बघा. हातपाय धुवून लागतो कामाला. चला.